आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन, जो बदल आपल्या सरकारने करून दाखवला, यांच्याजवळ दाखवायला काहीच नाही. आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, एक त्यांनी केलेलं विकासाचं सामान्य माणसाचं काम सांगावं. आणि मी 2000 रुपये द्यायला तयार आहे. पहिले 1000च देत होतो, पण त्याला रिस्पॉन्स आला नाही, म्हणून मागच्या सभेत मी 2000 केले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर आज मी 3000 करतो, की मी 3000 रुपये द्यायला तयार आहे. त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं. आज ते मराठी माणसाबद्दल बोलतात, मुंबईकरांबद्दल बोलतात. मला सांगा, सामान्य मुंबईकर हा मुंबईतनं हद्दपार का झाला? या मुंबईमध्ये गरीबाला घर का नाही मिळालं? या मुंबईतल्या मराठी माणसाला, या मुंबईतल्या गरीबाला वसई विरारच्या पलीकडे का जावं लागलं? 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती. त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे, याकरता तुम्ही नेमकं काय केलं? हा सवाल ज्यावेळेस मी विचारतो ते उत्तर देऊ शकत नाही. पण त्याच वेळी मुंबईतल्या मराठी माणसाकरता BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट करून 100 फुटातल्या माणसाला 500 फुटाचं घर हे आम्ही या ठिकाणी दिलं. या गोरेगावच्या पत्रा चाळीमध्ये राहणारा तो माणूस ज्याने शिवसेनेवर, बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड प्रेम केलं, त्या पत्रा चाळीतल्या आमच्या माणसाला यांच्याच बिल्डरांनी बेघर केलं. 20 वर्ष बाहेर काढून टाकलं. झोपडीमध्ये राहायची वेळ आली, पण घर मिळालं नाही. त्या सगळ्या बिल्डरांना जेरबंद करून त्यांनाही त्यांच्या हक्काचं घर त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी दिलं. आज सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न, सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आणि त्यासोबत SRAचा प्रश्न देखील आपण सोडवतो. SRAच्या इतक्या योजना रखडल्या. 20-20 वर्ष लोक आपली झोपडी देऊन बसले, घरही मिळत नाही, भाडंही मिळत नाही. आपण सांगितलं चालणार नाही. असे जेवढे विकासक आहेत त्या विकासकांचं त्या ठिकाणी आपण LOI रद्द केला, नवीन विकासक आणले आणि काही झोपडपट्ट्या तर थेट SRAने स्वतःच बिल्डर म्हणून, विकासक बनवून त्या ठिकाणी डेव्हलप करायच्या. काही MMRDAने डेव्हलप करायच्या, काही महानगरपालिकेने डेव्हलप करायच्या. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आणि ॲडव्हान्समध्ये अनेक लोकांची भाडी भरून त्या झोपडपट्टी धारकांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं आपण काम चालू केलं. आणि आता तर मुर्जीभाईंनी माझ्याकडे याही भागात सगळे विषय सोडवण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो. गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे. आज या मुंबईला स्लम फ्री करण्याचा आमचा मानस आहे. आणि स्लम फ्रीचा अर्थ लोकांना स्लममधनं बाहेर काढणार नाही आहे. स्लम फ्रीचा अर्थ मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीचं घर देणं, हे आमचं ध्येय आहे. याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो. आज मुंबईकरांकरता आपल्या सरकारने या ठिकाणी मुंबईकरांचं जीवन सुकर झालं पाहिजे म्हणून मुंबईमध्ये मेट्रो आणली. तुम्ही बघा, पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो त्यांनी केली. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी 5 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क हे आपण त्या ठिकाणी बांधायला घेतलं आणि त्यातलं मोठ्या प्रमाणात नेटवर्क आपण पूर्ण केलं. आपल्याला माहिती आहे, मेट्रो 2A दहिसर पूर्व ते DN नगर, अंधेरी पश्चिम 18 किलोमीटरची पूर्ण कार्यान्वित केली. मेट्रो 3 अंधेरी MIDC या भागामध्ये त्याचं स्टेशन आहे. ही मेट्रो 3 कुलाब्यापासून तर सिप्स पर्यंत
देशातली नाही एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राऊंड लाईन आहे, जी आपण मात्र 5 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केली. मेट्रो 6 लोखंडवाला विक्रोळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा कॉरिडॉर 78% काम आपण पूर्ण केलाय. आणि त्यासोबत मेट्रो 7 अंधेरी पूर्वपासून दहिसर पूर्वपर्यंत 6208 कोटी रुपयाची त्यालाही मान्यता देऊन त्याचंही काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि यासोबत मेट्रो 9 आणि मेट्रो 7 आहे, दहिसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मेट्रो 9चं काम 88% आणि 7चं कामही जवळपास 50% पूर्ण केलाय. 6607 कोटी रुपयाची मेट्रो आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर हा सगळा अंधेरीपासून वर्सोव्यापर्यंतचा जो सगळा भाग आहे, या सगळ्या भागाला सर्वात जास्त मेट्रोचा फायदा या ठिकाणी झाला आहे आणि पुढेही तो होणार आहे. आणि या मेट्रोमुळे आज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं कंजेशन हे आपण त्या ठिकाणी कमी केलं. आणि हे करत असताना केवळ मेट्रो आपण करतो असं नाही, तर आपल्या मुंबईची जी लाईफलाईन आहे, आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, मोदीजींच्या नेतृत्वात लोकल रेल्वेचे स्टेशनमधले प्लॅटफॉर्म आपण मोठे केले, एस्केलेटर्स लावले, ॲम्युनिटीज तयार केल्या, कंजेशन कमी होण्याकरता रेल्वेचे डब्बे वाढवले. आता अजून 3 डब्बे वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नवीन सिग्नलिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी लावली. आणि एक गोष्ट अजून आपण करतोय, काही लोक मला भेटले, म्हणाले भाऊ हा अन्याय आहे. म्हटलं काय अन्याय? म्हणाले आता नवीन मेट्रो आली, मेट्रोमधनं जाणाऱ्यांना एअर कंडिशन डबे, मेट्रोमधून जाणाऱ्यांना स्वच्छता, तिथे बंद होणारे दरवाजे, आणि आम्ही मात्र लोकलमध्ये लटकून जायचं, उन्हामध्ये घामामध्ये जायचं, धक्के खात जायचं. मी म्हटलं काळजी करू नका, मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची आम्ही चर्चा केली आणि चर्चा करून निर्णय घेतला. 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार मिळून आता आपल्या लोकल ट्रेनला, सबर्बन रेल्वेलाही दरवाजा बंद होणारे AC डब्बे आम्ही लावणार आहोत. मेट्रो सारखे डब्बे हे त्याला येणार आहेत. पण टाळ्या याकरता वाजवू नका, टाळ्या पुढच्या करता वाजवा. हे जरी आम्ही लोकल ट्रेन AC केली तरी सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही. ती वाढ न करता मुंबईकरांना आम्ही लोकल ट्रेन AC ट्रेन पुढच्या काळामध्ये देणार आहोत. आपल्याला माहिती आहे हा वेस्टर्न एक्सप्रेसवे एक प्रकारे आपली लाईफलाईन आहे. मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर चालतो. आणि म्हणून वेस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याकरता एक पॅरलल कोस्टल रोड आपण आता तयार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड वरईपर्यंत आला, वरईपासनं बांद्र्यापर्यंत सीलिंग झाली, बांद्र्यापासनं वर्सोव्यापर्यंत आता सीलिंगचं काम 50%च्या वर पूर्ण झालं आहे. तेही 2 वर्षात आम्ही पूर्ण करू. आणि आता त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसरपर्यंतची सीलिंग याचंही काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि वर्सोव्यापासनं भाईंदरपर्यंतची सीलिंग याचंही काम आम्ही सुरू केलेलं आहे. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल अशा प्रकारचा पूर्ण कोस्टल रोड जाणार आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवेवरचं अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक हा त्यामुळे डायव्हर्ट होईल आणि याच्यावरचं जे कंजेशन आहे ते कंजेशन या ठिकाणी दूर होईल. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, या ठिकाणी ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता आपण गोरेगाव मुलुंड हा एक भुयारी मार्ग त्या ठिकाणी चालू करतो की ज्यातनं अतिशय वेगानं आपल्याला या टनेलमधनं प्रवास करता येईल आणि ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेला जोडण्याचं काम या माध्यमातून होईल. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आहे ज्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे JVLR अंधेरी सायन परिसरातील जी वाहतूक कोंडी आहे ती दूर करण्याचं काम या माध्यमातून आपण करतो. आणि म्हणून आपण जर बघितलं
तर या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं करतो की पुढच्या काळामध्ये मुंबईकरांना त्यांच्या जीवनामध्ये रस्त्यावर जो काही वेळ द्यावा लागतो तो द्यावा लागणार नाही. मुंबईकर कमीत कमी वेळेमध्ये आपल्या घरी पोहोचतील. बघा, आम्ही मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं, आम्ही मेट्रो करतो, आम्ही मोनो करतो, आम्ही सबर्बन रेल्वे, आमची बेस्टची बस आहे, या सगळ्यांना एका सिंगल तिकिटावर आणू. लोकांना त्यावेळी खोटं वाटायचं. ज्यावेळेस मी सांगायचो एक तिकीट काढलं की ते तिकीट सगळीकडे चालेल. आज आपण सिंगल तिकिटाचा ॲप तयार केला, सिंगल तिकिटिंग पद्धतीवर आणलं. आता एक सिंगल ॲपवर आपण तिकीट काढलं की त्याच्यावर आपण मेट्रोतही प्रवास करू शकतो, मोनोतही करू शकतो, आपल्या लोकल ट्रेनमध्येही करू शकतो आणि बेस्टच्या बसमध्येही करू शकतो. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट आणि वॉटर टॅक्सी आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा त्याच तिकिटावर वॉटर टॅक्सीने देखील आपण प्रवास करू शकाल. अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, बंधू भगिनींनो, या मुंबईचे जे प्रश्न आहेत ते समजून आपण मुंबईत काम चालू केलं आहे. या मुंबईचं सगळं सिवेजचं पाणी आपल्या समुद्रात जात होतं. मुंबईकरांचं आरोग्य हे आपण धोक्यात आणत होतो. इतकं आधुनिक शहर, ज्या शहरामध्ये इतका पैसा आहे, पण या शहरातला सगळा मैला, सगळी विष्ठा, ते सगळं पाणी इंग्रजांनी तयार केलेल्या सेटलिंग टँकमध्ये जायचं आणि तिथनं थेट समुद्रात जायचं. ते सगळी घाण ही समुद्रात गेलेली आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितली. आपल्या आज समुद्र किनाऱ्यावर जो वास येतो त्या घाणीचा वास आहे. पण आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी समुद्रात जाईल तर शुद्ध पाणीच जाईल. आणि म्हणून मुंबईमध्ये नव्यानं सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कायदे तयार केले आणि 16,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये STPचं काम सुरू केलं. पुढच्या वर्षीपासून STP तयार होतील आणि त्यानंतर आपल्या समुद्रामध्ये कुठलंही घाण पाणी, सांडपाणी जाणार नाही. स्वच्छ पाणी आपल्या समुद्रात जाईल. समुद्राचं पाणी आपल्याला काळं दिसणार नाही, ते निळं दिसेल आणि त्या ठिकाणचा वास आपण बंद करू आणि त्यामुळे ज्या रोगराई आपण सहन करतो ती रोगराई देखील या ठिकाणी आपण